तुम्ही कधी विचार केलाय का, की तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती का आहे, जी तुम्हाला सतत त्रास देते, जिच्यामुळे तुमची शांती हरवली आहे, पण तरीही तुम्ही तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही? ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात चुकून आलेली नाही. हा कोणताही योगायोग नाही. हे आहे एक सोल कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे आत्म्याचा असा एक करार, जो तुम्हीच कित्येक शतकांपूर्वी तुमच्या मागील जन्मात केला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत तुमच्या या कार्मिक शत्रूंचे रहस्य. आपण का पुन्हा पुन्हा त्याच लोकांशी जोडले जातो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा त्रासदायक करार कायमचा कसा मोडीत काढायचा. आज आपण सत्य जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो तुमच्या आणि माझ्या, आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कधी तुमच्यासोबत असं घडलंय का? तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटता, ती कामाच्या ठिकाणी असेल, एखाद्या समारंभात असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल. तुम्ही त्या व्यक्तीला आयुष्यात पहिल्यांदाच पाहत असता, पण तुमच्या आत काहीतरी वेगाने घडतं. एक प्रकारचा धक्का बसतो. कधी ही ओढ इतकी तीव्र असते की तुम्हाला वाटतं, या व्यक्तीला मी जन्मोजन्मी ओळखतोय. तर कधी भीती इतकी जबरदस्त असते, की त्या व्यक्तीने काहीही न बोलता तुम्हाला तिथून पळून जावंसं वाटतं. जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी टॉक्सिक किंवा विषारी व्यक्ती आहे, जिने तुमचं जगणं कठीण केलंय, तरीही तुम्ही त्या व्यक्तीला सोडू शकत नाहीये, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात योगायोगाने आलेली नाही. तो कोणताही अपघात नाही. ते एक सोल रिकग्निशन आहे. म्हणजेच तुमच्या आत्म्याने त्या व्यक्तीला ओळखलं आहे. हा केवळ योगायोग नाही, तर एका फार मोठ्या युनिव्हर्सल प्लॅन भाग आहे. आज आपण या धक्क्यामागचं खरं गुपित उलगडणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या कार्मिक व्यक्तीला भेटतो, तेव्हा आपलं मन गोंधळलेलं असतं, पण आपलं शरीर आणि ऊर्जा कधीच खोटं बोलत नाही. विज्ञानाच्या भाषेत याला आपण वाइब्स म्हणतो, पण आध्यात्मिक भाषेत याला ऑरिक कनेक्शन म्हणतात. तुम्हाला आठवतंय, त्या व्यक्तीला पाहिल्यावर तुमच्या छातीत धडधड झाली होती का? किंवा अचानक घशाला कोरड पडली होती? हे का घडतं? कारण तुमची इडानाडी आणि तुमची चक्रे त्या व्यक्तीच्या ऊर्जेला ओळखून तुम्हाला सिग्नल देत असतात. आपण ज्याला लव्ह एट फर्स्ट साईट म्हणतो, ते अनेकदा प्रेम नसतं. ते असतं कर्मा एट फर्स्ट साईट. ती तीव्र ओढ यासाठी असते, कारण तुमच्या आत्म्याला माहीत असतं की या व्यक्तीसोबत माझं काहीतरी देणं-घेणं बाकी आहे. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमची ओढ संपणार नाही. आता आपण तांत्रिक बाबींकडे वळूया. आपला सबकॉन्शियस माइंड हा एक मेमरी कार्ड सारखा आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन PLR थेरपिस्ट म्हणून मी अनेक केसेस पाहिल्या आहेत, जिथे लोक सांगतात की जयेश दादा, तो माणूस मला पहिल्यांदा भेटला तेव्हाच मला वाटलं होतं की हा मला फसवणार, पण तरीही मी त्याच्या प्रेमात पडलो, किंवा मी तिच्यासोबत पार्टनरशिप केली. हे का होतं? कारण तुमच्या आत्म्याने त्या व्यक्तीला ओळखलेलं असतं. सोल रिकग्निशन म्हणजे दोन आत्म्यांच्या ऊर्जेचा असा मेळ, जो काळाच्या पलीकडचा आहे. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही वचन दिलं असेल, किंवा एखाद्या व्यक्तीचा तुमच्यावर राग असेल. शरीर बदलला, चेहरा बदलला, नाव बदललं, पण त्या आत्म्याची ऊर्जा तीच राहिली. जेव्हा तुम्ही 2026 मध्ये त्या व्यक्तीला पुन्हा भेटता, तेव्हा तुमचा मेंदू ओळखत नाही, पण तुमचा आत्मा ओरडून सांगतो, हा तोच आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तो सोल कॉन्ट्रॅक्ट आहे, तर ती व्यक्ती इतकी त्रासदायक का आहे? देव आपल्याला चांगल्या लोकांकडे का पाठवत नाही? ज्याप्रमाणे सोनं शुद्ध होण्यासाठी त्याला अग्नीतून जावं लागतं, त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याला शुद्ध होण्यासाठी कार्मिक शत्रूंची गरज असते. हे लोक तुमच्या आयुष्यात तुमचं प्रेम वाढवण्यासाठी येत नाहीत, तर तुमच्यातील उणिवा दाखवण्यासाठी येतात. जर तुम्हाला नो म्हणता येत नसेल, तर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी तुम्हाला सतत वापरून घेईल. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा सन्मान करायला शिकत नाही, तोपर्यंत तुम्हाला अपमानित करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार येत राहील. हा ओळखीचा धक्का प्रत्यक्षात एक चेतावणी असते. ती व्यक्ती विषारी वाटते, कारण तिची ऊर्जा तुमच्या ऊर्जेला फ्रिक्शन निर्माण करत असते. आपल्या आयुष्यातील त्रासदायक व्यक्तीला आपण पहिल्यांदा भेटतो तेव्हा जो धक्का बसतो, तो प्रत्यक्षात सोल रिकग्निशन असतं. पण आता प्रश्न उरतो की या व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्की काय करण्यासाठी येतात? त्यांचा हेतू काय असतो? ब्रह्मांडामध्ये काहीही विनाकारण घडत नाही. जसे आपण कोर्टात किंवा बँकेत कॉन्ट्रॅक्ट्स करतो, तसेच आपले आत्मेसुद्धा जन्माला येण्यापूर्वी काही कार्मिक करार करतात. आज आपण अशा 3 मुख्य कार्मिक करारांबद्दल बोलणार आहोत, जे ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नात्याचा अर्थ समजेल. यातला तिसरा प्रकार तर इतका शक्तिशाली आहे की तो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. मित्रांनो, सर्वात सामान्य आणि पहिला प्रकार आहे ऋण अनुबंध, म्हणजे द डेट कॉन्ट्रॅक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मागील जन्माचा बँक बॅलन्स आहे. कधीकधी आपण मागील जन्मात कोणाची तरी आर्थिक फसवणूक केलेली असते, कोणाचं मन दुखावलेलं असतं, किंवा कोणाचं तरी प्रचंड कर्ज घेतलेलं असतं. जेव्हा हा करार सक्रिय होतो, तेव्हा ती व्यक्ती या जन्मात तुमच्या आयुष्यात येते. ती तुमच्याकडून पैसे घेईल, तुमचा वेळ वाया घालवेल, किंवा तुमच्याकडून प्रचंड सेवा करून घेईल. तुम्हाला आतून वाटतं की मी याच्यासाठी इतकं का करतोय? हा माणूस तर माझ्या लायकीचाही नाही. पण तरीही तुमचे पाय तिथेच रेंगाळतात. तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल एक अनामिक गुन्हेगारीची भावना, गिल्ट किंवा जबाबदारी वाटते,
जोपर्यंत तुम्ही ते ऋण कर्ज मानसिक किंवा भौतिक स्वरूपात फेडत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जात नाही. ज्या दिवशी हिशोब पूर्ण होतो, त्या दिवशी कोणतंही भांडण न होता ती व्यक्ती आपोआप तुमच्या आयुष्यातून निघून जाते. दुसरा प्रकार अत्यंत रंजक आणि तितकाच त्रासदायक आहे, तो म्हणजे द मिरर कॉन्ट्रॅक्ट. हे लोक तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रेम द्यायला येत नाहीत, तर तुम्हाला तुमचा आरसा दाखवायला येतात. आपण आपल्या स्वतःबद्दल ज्या गोष्टी मान्य करायला तयार नसतो किंवा आपल्यात ज्या उणिवा असतात, त्या या व्यक्तींच्या वागण्यातून आपल्याला स्पष्ट दिसतात. जर तुम्हाला स्वतःचा सेल्फ रेस्पेक्ट नसेल, तर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी तुमचा पावलोपावली अपमान करेल. ती व्यक्ती तुम्हाला सांगत असते, स्वतःचा सन्मान करायला शिक. जर तुमच्या मनात खूप राग लपलेला असेल, तर तुम्हाला समोरची व्यक्ती प्रचंड रागीट भेटेल. ही व्यक्ती तुमची टॉक्सिक शत्रू वाटू शकते, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ती तुमची शिक्षक असते. जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवत नाही, तोपर्यंत हा आरसा तुमच्या समोरून हटणार नाही. तुम्ही एक व्यक्ती सोडून दुसरीकडे गेलात, तरी तुम्हाला अगदी तशीच दुसरी व्यक्ती पुन्हा भेटेल, कारण तुमचा धडा अजून अपूर्ण आहे. आता वळूया सर्वात भयानक पण सर्वात महत्त्वाच्या कराराकडे, द कॅटलिस्ट कॉन्ट्रॅक्ट. याला मी वादळाचा करार म्हणतो. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त उद्ध्वस्त करण्यासाठी येतात. ते तुमचं करिअर, तुमचं कुटुंब किंवा तुमचा मान सन्मान धुळीला मिळवतात. पण यामागे एक गूढ कारण असतं. तुम्ही एका अशा ठिकाणी अडकलेले असता, जिथून तुम्ही स्वतःहून बाहेर पडू शकणार नाही. तुमची प्रगती थांबलेली असते. हा कार्मिक शत्रू एका कॅटलिस्टसारखा येतो. तो तुमचं जुनं, कमकुवत आयुष्य पूर्णपणे तोडून टाकतो. जेव्हा सर्व काही संपतं तेव्हा तुम्ही शून्यावर येता आणि याच शून्यातून तुम्ही एक नवीन, शक्तिशाली आणि आध्यात्मिक आयुष्य सुरू करता. ओळख कशी पटवायची? या धक्क्यानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. तुम्ही पूर्वीचे तुम्ही राहत नाही. हा करार तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या खऱ्या शक्तीची ओळख करून देण्यासाठी असतो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात सध्या जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते, ती या 3 पैकी कोणत्या करारात मोडते? 1. ती फक्त तुमच्याकडून काहीतरी वसूल करते, म्हणजे ऋण अनुबंध करार. 2. ती तुमच्यातील उणिवा तुम्हाला दाखवून देते, म्हणजे आरसा करार. 3. की तिने तुमचं आयुष्य बदलून टाकलंय, म्हणजे परिवर्तनाचा करार. मागील 2 भागांमध्ये आपण पाहिलं की सोल कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो, हे सगळं खरं आहे, हे कशावरून? याचे काही ठोस पुरावे किंवा संकेत आहेत का? आजचा हा भाग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण स्पिरिच्युअल सायन्सचा पडदा उघडणार आहोत. तुमची कुंडली, तुमचे ग्रह आणि तुमच्या शरीरातील ऊर्जा वाहिन्या म्हणजेच नाडी हे कसे ओढून सांगत असतात की तुमच्या नशिबात कोणते कार्मिक शत्रू आहेत. आज आपण राहू केतूचे जाळे, 6व्या आणि 8व्या घराचे रहस्य आणि तुमच्या डीएनएमध्ये लपलेले संस्कार यावर सविस्तर बोलणार आहोत. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू यांना शॅडो प्लॅनेट्स मानले जाते, पण त्यांचे परिणाम सर्वात जास्त वास्तववादी असतात. राहू हा भविष्यातील इच्छांचा आणि अपूर्ण राहिलेल्या लालसेचा कारक आहे. ज्या स्थानात राहू बसतो, त्या स्थानाशी संबंधित लोकांबद्दल तुम्हाला एक वेगळंच ऑब्सेशन वेड असतं. जर तुमच्या कुंडलीत राहू 7व्या स्थानात असेल, तर तुम्हाला अशी टॉक्सिक व्यक्ती भेटेल, जिच्यापासून तुम्ही दूर जाऊच शकणार नाही, कारण राहू तुम्हाला त्या मोहात अडकवून ठेवतो. केतू म्हणजे मागील जन्माचा शेवट. ज्या स्थानात केतू असतो, तिथून तुम्हाला नेहमी आयसोलेशन किंवा दुरावा मिळतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा राहू तुमच्या केतूवर येतो, तेव्हा समजा की हा एक तगडा कार्मिक करार आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतेच यासाठी की तुम्हाला तुमच्या मागील जन्माची आठवण करून द्यावी किंवा तुमचं काहीतरी देणं घेणं वसूल करावं. आता आपण कुंडलीतील सर्वात रहस्यमय घरांकडे वळूया. 6वे स्थान हे स्थान रोग, कर्ज आणि शत्रूंचे आहे. जर तुमच्या कुंडलीत या स्थानाचा लॉर्ड बिघडलेला असेल किंवा तिथे पापग्रह असतील, तर तुम्हाला असे शत्रू भेटतात जे तुम्हाला मानसिक छळ देतात. पण हे शत्रू गुप्त नसतात, ते तुमच्या समोर असतात. त्यांच्याशी होणारा संघर्ष हा तुमच्या आत्म्याला शिस्त लावण्यासाठी असतो. 2. 8वे स्थान हे सर्वात भीतीदायक पण शक्तिशाली स्थान आहे. हे मृत्यूचे, अनपेक्षित बदलांचे आणि गुप्त रहस्यांचे स्थान आहे. जेव्हा या स्थानाशी संबंधित व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, तेव्हा ती तुमचं आयुष्य साधं ठेवत नाही. ती तुमच्या आयुष्यात मोठा भूकंप घडवून आणते. हे ट्रान्सफॉर्मेशन स्थान आहे. या व्यक्तीच्या जाण्यानंतर तुमचं जुनं आयुष्य संपतं आणि तुम्ही एक नवीन माणूस म्हणून जन्माला येता. अनेकांना वाटतं की हे सगळं फक्त ग्रहांवर अवलंबून आहे, पण मित्रांनो, हे ग्रह तुमच्या शरीरातील ऊर्जेवर नियंत्रण ठेवतात. आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत. त्यातील इडा नाडी जी डाव्या बाजूने वाहते ही चंद्राशी आणि तुमच्या मनाशी संबंधित आहे. तुमचे मागील जन्माचे सर्व अनुभव, भीती आणि ओढ या इडा नाडीमध्ये ऊर्जेच्या स्वरूपात साठवलेले असतात. यालाच आपण आधुनिक भाषेत एपिजेनेटिक्स किंवा डीएनए मेमरी म्हणतो. जेव्हा तुम्ही त्या विशिष्ट टॉक्सिक व्यक्तीला भेटता, तेव्हा तुमच्या शरीरातील काही विशिष्ट चक्रांमध्ये, विशेषतः मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रमध्ये फ्रिक्शन किंवा कंपन निर्माण होतात. तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटतं, घाम येतो किंवा भीती वाटते. हे तुमच्या डीएनए मधील जुने संस्कार जागृत झाल्याचे लक्षण आहे. तुमच्या शरीरातील पेशी त्या व्यक्तीला ओळखतात
आणि तुम्हाला सावध करतात की सावध रहा, या व्यक्तीसोबतचा जुना हिशोब अजून बाकी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की हे कार्मिक करार का होतात, ते किती प्रकारचे असतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार ते कसे ओळखावे. पण आता सर्वात मोठा आणि लाखमोलाचा प्रश्न, दादा, या चक्रातून बाहेर कसं पडायचं? हे दुःखद आणि त्रासदायक कॉन्ट्रॅक्ट कायमचं कसं संपवायचं? अनेक लोक वर्षानुवर्षे एकाच विषारी नात्यात किंवा संघर्षात अडकून राहतात. त्यांना वाटतं हे त्यांचं नशीब आहे. पण मित्रांनो, नशीब हे बदलण्यासाठी असतं, फक्त सोसण्यासाठी नाही. आजच्या या भागात मी तुम्हाला अशा काही पद्धती सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही हे सोल कॉन्ट्रॅक्ट मोडीत काढू शकता आणि पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ शकता. आज आपण धडा पूर्ण झाल्याची लक्षणं, पास्ट लाईफ रिग्रेशनची ताकद आणि वास्तुशास्त्रातील गुप्त उपाय पाहणार आहोत. धडा पूर्ण झाला हे कसे ओळखावे? करारातून मुक्त होण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे हे समजून घेणं की तुमचं तिथलं काम संपलं आहे का? अनेक लोक अर्धवट धडा सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे तोच करार पुढच्या जन्मात किंवा पुढच्या नात्यात पुन्हा समोर येतो. करार संपल्याचं सर्वात मोठं लक्षण काय? ज्या दिवशी ती त्रासदायक व्यक्ती तुमच्या समोर असूनही किंवा तिने तुमचा अपमान करूनही तुमच्या मनात राग येत नाही, सुडाची भावना निर्माण होत नाही किंवा तुम्हाला त्रास होत नाही, समजा तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. जोपर्यंत तुम्हाला राग येतोय, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीशी ऊर्जेने जोडलेले आहात. ज्या क्षणी तुम्ही त्या व्यक्तीला एक साधा पात्र म्हणून पाहता आणि तुमच्या मनात त्यांच्याबद्दल उदासीनता येते, त्या क्षणी तो कार्मिक धागा तुटतो. जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीकडून आता काहीही शिकण्यासारखं उरत नाही, तेव्हा ब्रह्मांड आपोआप तुम्हाला त्या नात्यातून बाहेर काढतं. आता आपण एका अशा विज्ञानाबद्दल बोलूया, ज्यामध्ये मी स्वतः काम करतो. ते म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन. कधीकधी एखादा करार इतका जुना आणि घट्ट असतो की साध्या प्रयत्नांनी तो सुटत नाही. अशा वेळी PLR थेरपी एका शस्त्रक्रियेसारखं काम करते. या थेरपीमध्ये आपण तुमच्या सबकॉन्शियस माइंड त्या थरापर्यंत पोहोचतो, जिथे हा करार झाला होता. एका सत्रादरम्यान जेव्हा तुम्हाला दिसतं की ज्या व्यक्तीशी तुम्ही आज भांडत आहात, तीच व्यक्ती 300 वर्षांपूर्वी तुमच्या आयुष्यात कोणत्या भूमिकेत होती आणि तुमच्यात नक्की काय घडलं होतं, तेव्हा त्या क्षणी तुमच्या मनातील सर्व गाठी सुटतात. जेव्हा कारण समजतं तेव्हा त्रास संपतो. ही थेरपी तुम्हाला त्या मूळ घटनेला रिव्हिजिट करून तिथेच तो करार कॅन्सल करण्याची संधी देते. एकदा का तुम्ही मनातून त्या व्यक्तीला क्षमा केली किंवा तिथलं देणं घेणं मान्य केलं, की तुमच्या आयुष्यातील आजचा संघर्ष चमत्कारिकरित्या थांबतो. कधीकधी तुमच्या घरातील वास्तुदोष सुद्धा या नकारात्मक कार्मिक ऊर्जेला धरून ठेवतात. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा प्रचंड मानसिक त्रास होत असेल, तर तुमच्या घराचे 2 कोपरे तपासा. 1. ईशान्य कोपरा नॉर्थ ईस्ट. हा देवाचा आणि सात्विक ऊर्जेचा कोपरा आहे. जर इथे कचरा, जड वस्तू किंवा शौचालय असेल, तर तुमची विचार करण्याची शक्ती कमी होते आणि तुम्ही चुकीच्या लोकांच्या जाळ्यात अडकता. हा कोपरा रिकामा आणि स्वच्छ ठेवा, तिथे पाणी ठेवा, जेणेकरून तुमची बुद्धी स्थिर राहील. 2. नैऋत्य कोपरा साऊथ वेस्ट. हा पितरांचा आणि स्थिरतेचा कोपरा आहे. जर या कोपऱ्यात दोष असेल, तर तुमच्या आयुष्यात अनावश्यक आणि टॉक्सिक लोक वारंवार येतात. हा कोपरा जड ठेवा. इथे पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा राहूचे दोष दूर करणारे उपाय केल्यास तुम्हाला लोकांपासून मिळणारा त्रास कमी होतो. घरात दररोज सैंधव मीठ टाकून फरशी पुसल्याने सुद्धा अशा व्यक्तींची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात टिकत नाही. आतापर्यंत आपण समजून घेतलं की आपल्या आयुष्यातील टॉक्सिक नाती ही केवळ योगायोग नसून ती आपल्या आत्म्याची जुनी देणी घेणी आहेत. आपण ज्योतिष पाहिलं, वास्तू पाहिलं आणि PLR बद्दलही जाणून घेतलं. पण आज या प्रवासाच्या शेवटी मी तुम्हाला एक असा मार्ग दाखवणार आहे, जो तुम्हाला या क्षणी मानसिक आणि आध्यात्मिक मुक्ती देऊ शकतो. हा तो क्षण आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या ओझ्याला खाली ठेवणार आहात, जे तुम्ही अनेक जन्मांपासून पाहत आहात. आज आपण करणार आहोत द फ्रीडम रिच्युअल, म्हणजेच मुक्तीचा विधी. हा विधी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या साहित्याची गरज नाही. फक्त शांत चित्त आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याची तयारी हवी. पायरी 1. एक कागद आणि पेन घ्या. अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. पायरी 2. त्या व्यक्तीचे नाव कागदावर लिहा जिने तुम्हाला सर्वात जास्त त्रास दिला आहे. आता त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात जे काही आहे, राग, द्वेष, दुःख किंवा अपमानाची भावना, ती सर्व त्या कागदावर उतरवा. काही लपवू नका. अगदी शिव्या द्याव्याशा वाटल्या तरी त्या लिहा. हे पत्र त्या व्यक्तीला वाचायला द्यायचं नाहीये. हे तुमच्या आणि ब्रह्मांडाच्या मधलं आहे. पायरी 3. पत्राच्या शेवटी हे वाक्य लिहा: मी तुला तुझ्या कर्मासकट मुक्त करत आहे आणि मी स्वतःलाही या करारातून मुक्त करत आहे. आमचं देणं घेणं आज इथेच संपलं आहे. पायरी 4. आता तो कागद सुरक्षितपणे एका भांड्यात जाळून टाका. जसा तो कागद जळून राख होईल, तसं हे दृश्य डोळ्यासमोर आणा की तुमच्यातील तो काळा कार्मिक धागा जळून खाक झाला आहे. ही राख वाहत्या पाण्यात किंवा मातीत टाकून द्या. या विधीमुळे तुमच्या सुप्त मनाला सबकॉन्शियस माइंड एक अत्यंत शक्तिशाली सिग्नल मिळतो की आता हा अध्याय संपला आहे. लक्षात ठेवा, क्षमा करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीने जे केलं ते योग्य होतं असं मान्य करणं नाही. क्षमा करणं म्हणजे स्वतःच्या मनातील विष काढून टाकणं आहे. जोपर्यंत तुम्ही राग धरून ठेवता, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीच्या गुलामगिरीत असता. ज्या क्षणी तुम्ही त्यांना मुक्त करता,
त्या क्षणी खरं तर तुम्ही स्वतःला मुक्त करता. हा विधी केल्यावर तुम्हाला कदाचित रडू येईल किंवा खूप हलकं वाटेल. हे तुमच्या शुद्धीकरणाचं लक्षण आहे. तुमची इडानाडी आता शांत होत आहे. मित्रांनो, हा प्रवास सोपा नाही, पण तो अनिवार्य आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे, याचाच अर्थ तुमचा आत्मा आता या बंधनातून बाहेर पडण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला या क्षणी थोडंही हलकं वाटत असेल, तर स्वतःला आणि जगाला सांगा की तुम्ही आता कोणाचेही गुलाम नाही आहात. कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, "मी मुक्त आहे" किंवा "आय एम फ्री." तुमचे हे शब्द केवळ एक कमेंट नसून ते ब्रह्मांडाला दिलेली तुमची ग्वाही आहे. तुमच्या या कमेंट्समुळे हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचेल, जे आजही अंधारात चाचपडत आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही आशेचा किरण बनू शकता. कार्मिक शत्रूंपासून तर आपण मुक्त झालो, पण आपल्या नशिबात नक्की काय दडलंय? आपल्या कुंडलीतील सर्वात अनाकलनीय आणि भीतीदायक मानलं जाणारं स्थान म्हणजे 12वे स्थान. लोकांना वाटतं हे स्थान फक्त खर्चाचं आणि नुकसानाचं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? हेच स्थान तुम्हाला परदेश गमन, मोक्ष आणि अफाट संपत्तीही देऊ शकतं. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत 12व्या स्थानातील गुप्त रहस्य. तोपर्यंत मुक्त रहा, आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.